मुस्लिम धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी रामगिरी महाराज आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावरती कारवाई करत तात्काळ अटक करण्याची मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे। दरम्यान आज इम्तियाज जलील यांची तिरंगा रॅली संभाजीनगरहून मुंबईच्या दिशेने निघाल्याची माहिती आहे। दरम्यान इम्तियाज जलील यांच्या या रॅलीवरती आमदार नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे। तिरंगा आणि इम्तियाज जलील यांचा काय संबंध आहे? जलील यांच्या हातात संविधान योग्य दिसत नाही, आम्ही हिंदूंची बाजू लावून धरतोय, अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली आहे। इथे सरकारचे जुदाईच्या घोषणा कशा लागतात, इथे पॅलेस्टाईन ते झेंडे कसे फडकवतात, पाकिस्तान जिंदाबाद कसं आम्हाला ऐकायला मिळतं। म्हणून आज जे मुंबईमध्ये जे जिहादी जमलेले आहेत त्यांनी पहिले ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं। त्यांच्या हातात संविधान चांगलं दिसत नाही, त्यांनी पहिले आमची भगवद्गीता वाचावी। भगवद्गीताची 4-10 पान अगर वेळेत वाचले असते तर आज ही रॅली काढण्याची परिस्थिती आली नसती। आम्ही हिंदूंची बाजू लावून धरतोय, कुठल्या अन्य धर्माला काय बोलत नाहीये। हिंदूंना तुम्ही अंगावर येत असाल तर आम्ही शिंगावर घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।